धातू नाहीये. ॲल्युमिनियम मध्ये जर अन्न शिजवलं तर 80% जीवनसत्व नष्ट होतात, फक्त 20% शिल्लक राहतात. हा लॅबोरेटरीला रिपोर्ट सांगतो. ॲल्युमिनियम हा धातू अन्न शिजवण्यास योग्य नाही आणि तो भारतीय धातू नाही. कुठून आला धातू? तो ब्रिटिशांनी आणला भारतामध्ये आणि तो आला जेलमध्ये. जेलमध्ये राहणाऱ्या लोकांना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खायला देतात ना, तुम्हाला अनुभव नाही कोणाला? ब्रिटिशांनी ॲल्युमिनियम हा धातू जेलमध्ये का आणला? तर त्यावेळेस जेलमध्ये असणारे लोक कोण होते? तर आपले म्हणजे देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते, परंतु ब्रिटिशांच्या दृष्टीने अपराधी होते. आपल्या दृष्टीने देशभक्त होते, देशाकरता, आणि ते जेलमध्ये गेलेले होते. त्यांना कमजोर करण्याकरता, त्यांना जास्त जीवनसत्व मिळू नये आणि म्हणून त्याकरता ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजून ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये त्यांना भोजन दिलं जात होतं. याचं कारण हे होतं, ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये अन्न शिजवल्यानंतर 80% जीवनसत्व नष्ट होतात. एक अमेरिकेचा रिपोर्ट आहे, वॉशिंग्टनचा. त्यांनी 10 देशातील ॲल्युमिनियम धातूवर रिसर्च केलं आणि त्यांनी सांगितलं सतत ॲल्युमिनियम मध्ये शिजवलेलं अन्न जो खातो अशा लोकांना 80% कॅन्सरचे चान्सेस आहेत. हा वैज्ञानिकांचा रिपोर्ट आहे आणि या भारतात आणि अमेरिकेचा रिपोर्ट आहे. आणि 10 देशातील ॲल्युमिनियमवर संशोधन करून सांगितलं सतत ॲल्युमिनियम या धातूमध्ये अन्न शिजवून खाल्लं तर अशा लोकांना कॅन्सर होण्याची भीती 80%. कोणत्या पात्रामध्ये आपण अन्न शिजवतो हे महत्वाचं आहे. अन्न बनवणारी स्त्री कोण आहे, त्याच्या प्रक्रिया काय आहेत, कारण तो आहार आहे. जठरामध्ये परमात्मा आहे, त्या परमात्म्याला तुम्ही आहुती देता, तुम्ही शुद्ध असलं पाहिजे. अन्न शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्ध करायचं तर अन्न शुद्ध असावं आणि ते शुद्ध अन्न आपल्याला सप्ताहामध्ये येतं. भगवंताच्या चिंतनामध्ये गेले सगळे दोष. अशा प्रकारे शुद्ध अन्न ते आहे जे भगवंताला समर्पित केलं जातं आणि भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारलं जातं. ही अन्नाची शुद्धी आहे. याद्वारे मनाची शुद्धी होत असते. हे काही वाचिक शुद्धी. वाचा सुद्धा शुद्ध असं. काही लोकांची वाणी अशी आहे, जिथं काही जाते, जिथं काही बोलते तिथं आगच, बोलताना सुद्धा आगच ओकतात. एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेले, 2 तास जरी थांबले तर घरात ताळमेळच बसून द्यायचे नाही. जिकडं झाले तिकडं आगच नव्हती. वाणीचा दोष आहे ना. वाणी शुद्ध असावी. शरीर आणि मन दोन्ही गोष्टी शुद्ध असेल तर आपल्याला साधना करता येईल, तर भगवंताचं भजन करता येईल. शारीरिक शुद्धी असावी. प्रमाद, आळस, शारीरिक दूषित असेल तर आळस येतो. शरीर शुद्ध होण्याकरता अन्न सेवन कशाकरता करायचंय? तृष्णा हा एक रोग आहे, भूक हा एक रोग आहे. जसं रोग निवारण्याकरता औषधाची आवश्यकता असते, औषध सेवन करताना आपण स्वादाचा विचार करीत नाही, त्याच्या गुणवत्तेचा विचार करतो. त्याप्रमाणे आहार सेवन करताना गुणवत्तेचा विचार करावा, स्वादाचा नाही. स्वाद म्हणून तो आहार नाहीये, काही आवश्यक तत्व शरीराला पाहिजे आणि ते तत्व मिळण्याकरता आहार आहे. ही एक शुद्धी आहे शारीरिक. जास्त आहार घेतला प्रमाणापेक्षा तर आलस्याने दोष येतात आणि आळस
असून आळशी माणसं काहीच उपयोग नाही, स्वतःच्या उपयोगाने जगाच्या उपयोगाचं नाही. काही लोक फार आळशी असतात. एक ठिकाणी वर्णन आहे, आलस्य ही मनुष्याणाम शरीरस्थ महारिपू नाही उत्तेजन समबंधू कृत्वाय नाव सिद्धती. आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो आळस. करू द्या, उद्या आणतच नाही, दुसरा दिवस पण उद्या, असं करता करता आयुष्य म्हणून चाललंय. आळशी माणसं संसारही व्यवस्थित करू शकत नाही आणि आळशी माणसं परमार्थ देखील व्यवस्थित करू शकत नाही. नाथमाला वर्णन करतात, एक आळसू जिने केला तो सर्वस्वे नागवला, थिता परमार्थ हातीचा गेला, आवर्ती पडला भवचक्री. एक आळसू जिने केला तो सर्वस्वे नागवला. आळशी माणसाचं काम नाही परमार्थ. आमचे संत प्रयत्नाला महत्व देतात. तुकाराम महाराज सांगतात, ओले बळ भेदी खडकाचे ते अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. तुकारामांनी उदाहरण दिलं, खडकामध्ये एक झाड उगवलं, त्या झाडाचं मूळ त्या खडकाच्या सांधेमध्ये शिरतं आणि एक दिवस तो खडक दुभंगतो. ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग, खडकाचं अंग दुभंगलं. हे कार्य कोणी केलं तर त्या मुळाने केलं. त्या मुळामध्ये एवढी ताकद कुठून आली? प्रयत्नाने. हळूहळू ढाळे ढाळे येतुले एके वेळे मार्गाचे निवळे निश्चित ढाके. हळूहळू ते मूळ मोठं व्हायला लागलं. मोठं होता होता आणखी जाड झालं आणि तो खडक दुभंगला. जीवनात माणसाने प्रयत्न आले असावा, आळशी नसावं. हे सांगत असतो नेहमी दृष्टांत. एक माणूस फार आळशी होता, काहीच करत नव्हता, नुसतं झोपायचं. ती पत्नी बिचारी कष्टाळू होती, शांतही होते. ते रात्रंदिवस कष्ट करायचे, घर चालवायचे, हा काहीच करत नसायचं. कधी कधी दोघांचे वादही व्हायचे. पत्नी म्हणायची, अहो तुम्हाला कळत नाही का, मी रात्रंदिवस कष्ट करते, एक स्त्री काय करू शकते? थोडं फार तुम्ही काम केलं पाहिजे. आता हळूहळू मुलं मोठे होत चालले आहेत. मुलांचा शिक्षणाचा खर्च, कपड्यांचा खर्च, डॉक्टर दवाखान्याचा खर्च, प्रपंचात काय काय लागत नाही. आपण काय खूप लक्ष देत कोटी देश नाही आहे. तुम्ही कुशाल झोपा करता. मी स्त्री काय करू शकेल? बरं म्हणलं, बघ मला जर तो कामाबद्दल बोलशील तर मी बाबा होईल. काय डोके तुझे म्हणे, कुठे संसारात पडलं म्हणजे. नसतं लग्न केलं तर बाबा झालं असं ना, लोक पाय पडतात, दक्षिणा देतात, भोपी घालतात. हे आमना शरीर चालू आहे. तिथे बाबा लोक येतात आश्रमामध्ये. मी जर बाबा झालो असतो, काय रिकामी उद्योग करून बसलो म्हणजे मी. जर का तुम्हाला कामाबद्दल बोलशील ना, मी बाबाच म्हणे. ते म्हणले, हा मग तुम्हाला बाबाच व्हायचं, लग्न कशाला केलं? आधीच व्हायचं ना. आता हा संसार, हे मोदक बाळ हे सोडून जाणार. ती आरडाओरड करायची, बिचारी गप्प बसायची. पुन्हा कधी कधी रागायचा, पुन्हा वाद व्हायचे. एक दिवस आश्रमाच्या गावाच्या बाहेर आश्रम होता आणि स्वामीजी आणि भिक्षा करतात. त्या बाईसाहेबांनी भिक्षा आणली. चेहरा उतरले दिसला. मी, बाईसाहेब तब्येत बरी नाही का? नाही म्हणले, मला तब्येत ठीक आहे. चेहरा का उतरला? काय करावं, माझे पती काम करीत नाही. कामाबद्दल बोलले तर ते बाबा होईल म्हणतात. आता पुढे कसं पाहिजे, संसार कसा चालायचा? मला म्हणजे काय काळजी करू नको, परवानगी देऊन टाक, पुढचं मी पाहतो. ठीक आहे. संध्याकाळी हा घरी आला, जेवायला मार. पत्नी म्हणजे काम करीत नाही, धंदा करीत नाही, करून आणायचं म्हणजे. आता आवाज वाढलेला, थोडा सपोर्ट मिळाला. स्वयंपाक केला नाही म्हणजे. तू सांगितलं ना कामाबद्दल बोलायचं नाही, मी बाबा होईल.
पत्नी म्हणजे फार दिवस तुमची इच्छा भास म्हणले बाबा. काही लोकांना करायचं काही नसतं, भीती लागत. एका म्हातारीचं नाताचं भांडण झालं. म्हातारीने कधी रात्री 12 वाजता जीव द्यायला, पुरुषाचा हातात कमी घेऊन निघाली. एक कोणतरी भेटलं, आजीबाई कुठं निघाल्या म्हणजे जीव द्यायला. कधी कसं करता म्हणजे विसूकडे भीती वाटते. जीव दिल्यावर भीतीला पाडत असते का? तसे काही आलसी लोक असतात. घरी काम करावं वाटत नाही म्हणजे बाबा होणे एवढं सोपं नाहीये. होऊन पा किती दृष्टिकोन वैराग्य. नोहे वैराग्य सोपारे मद बोलता नवाते करे, विष खाले ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी. घासा घासाला विष पचवणं जसं अवघड आहे तसं वैराग्य पचवणं सुद्धा अवघड आहे. पै माये पुढोनी बालक कारे नेता एकुलते एक होय का पुलक तुटता मीना. मौलीने उदाहरण दिले. एक स्त्री आहे जिला मुलबाळ होत नव्हतं. म्हातारपणी मूल झालं तिला किती आनंद होईल. झालं मग म्हातारपर्यंत मेलं किती दुःख होईल. पै माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक मूल म्हातारपणी झालं आणि तेही काळ घेऊन गेला. किती त्या मातेला दुःख होईल, किती जीवन असाही होईल. दुसरं उदाहरण होय का उदक तुटता मीना. मासा जर पाण्यापासून दूर गेला त्याला किती दुःख होतं. तसं मनुष्य विषयापासून जेव्हा दूर जातो, करायला विषयाची सवय आहे, तेवढं दुःख भोगाच्या त्याला त्या जीवाला होत असतं. वैराग्य एवढं सोपं आहे. आळशी माणसाचं काम तर मुळीच नाही. काही लोकांना वाटतं ज्यांना घरी काम धंदा होते तेच बाबा होतात. एवढं सोपं नाही बाबा आवडत होता. हा म्हणजे होईल बरं का बाबा. ते म्हणजे भास म्हणजे तुझी 5 दिवसाची इच्छा आहे. वा म्हटल्यावर 50% गाडं झालेलं खरंच व्हायचं होतं. हा पण टाकला होता. हा म्हणजे मी जाईल एवढं खरंच. हो जा, तुझं काय माझी काही काळजी करू नका, मी माझं पाहून घेईन. हा रागात निघाला घरात. घरच सोडले. घर सोडलं आणि आश्रमामध्ये गेला. बाबाजींनी विचारलं, आजपर्यंत आश्रमाची पायरी कधी चढला नाही, आज कसं काय सुचलं? तुला महाराज संसारात काही खरं नाही. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अशाला प्रमाण भरपूर आठवतं. काही लोकांना पिल्यानंतर प्रमाणात होतं. घर सोडलं, आश्रमामध्ये गेला, सांगितलं आता तर संन्यासी व्हायला लागेल. हा संन्यासाचा आश्रम आहे. सगळे कपडे काढले, जळून टाकले, नंगा काढाय. तिथे कपडे काय करायचं, एकदा जाऊन चांगला होतं. मार्गशीर्ष महिना कळायला थंडी, कपडे जळून टाकले, पुन्हा घरी गेले नाही पाहिजे. मुंडन केलं, गंगेमध्ये 100 डुबक्या मार. कळायची थंडीत गार पाणी, त्या गंगेमध्ये 100 डुबक्या मारायचे. असं करता करता रात्र झाली. तर सांगितलं राहिलं विधी उद्या. पोरात काहीच नाही ना. बरं विधी करता काही खायचं नाही, उपाशी राहावं लागतं. झोप येणार त्याला. रात्री 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजता डोळा लागला. 4:30 वाजता महाराज उठले. एवढा ब्राह्मण म्हणून आश्रम आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत झोपायची सवय घरी आलशीच. इथं 4ला सुटावं लागलं. कळकाची थंडी, अंगावर कपडे नाही, पोटात काही नाही. जांभळे स्नान करायला गेल्यावर पाणी घेऊन पूजत तिथून हांडा दिला डोक्यावर.
पायात चप्पल घालू नको, देवपूजेत पाणी आणायचंय. खळे टोचतायत, काटे टोचतायत. नदीमध्ये डुबकी मारली कशी तरी गार पाणी होतं, गरम पाण्याची सवय होती. डोक्यावर हांडा घेताना असं महाराजांनी सांगितलं, जा देवपूजा कर देवालयामध्ये, मी तुम्हाला स्नान करेन. देवालयात गेला, 20-25 देव होते. हे काम लांबच म्हणलं की एवढ्यांना स्नान घालायचं, पूजा करायची, किती वेळ लागेल म्हणे. तरी सगळे देव घेतले, टाकले बादलीत, दोर बांधून सोडले विहिरीत, खालीवर केले, काढले वर, झालं नाही स्नान, गेले मांडून. त्याच्यामध्ये 3 होते हलके वजनाला, ते तरंगले, पाण्यातच राहिले. याला बरं ताप कमी झाला, हळूहळू असे कमी होत चालले, म्हणजे आपण पूजेचा ताप कमी होईल. आजी म्हणजे काय अवस्था आहे म्हणून, आजी म्हणजे परमात्मा करू शकतो का? तेवढ्यात महाराज आला, रे तू देवाला स्नान घातलं नाही काय, पूजा केली, गंध झालं दिसत नाही म्हणले महाराज. 10 दिवस पूजा नाही करायची म्हणजे का, म्हणजे देवाला सुद्धा पडलं बघा, 3 दिवस काय पडले, काय मूर्ख म्हणले, देवाला सुद्धा पडत होतं का? पुढे गेले देव विहीर कसं काय गेले, ते सांगितलं की बादलीला दोर बांधला आणि सोडले म्हणजे दोर बादलीमध्ये. अरे स्नानाची जी पद्धत असते का? देवाला स्नान कसं लावलं हेच कळत नाही. म्हटलं महाराज मला फार भूक लागली आहे, कालपासून उपाशी, खायला द्या काहीतरी. त्या कपड्यावर दारू पडले, कडुलिंबाचा पाला ठेचून त्यापासून दारू तयार केला जाते. तो हिरवा दारू हातात घेतला, तोंडात एक घास घातला, इतका कडू लागला, अरे अरे अरे, पाणी करायला लागला. त्याचं पिळून काढलेलं पाणी होतं एक ग्लासामध्ये हिरवं, हे पाणी पिऊन हे करूच. त्याला मला वाटलं बाबा झाल्यानंतर मजा असते, हे तर मला माहितीच नाही, तर मी झालोच नसतो बाबा. असं असतं का म्हणे, याच्यापेक्षा कैदी बरा, तो कैद मध्ये खेळा 2 घास मिळतो, हे काय खाणं काय म्हणले. बरे घरी जावं, आता घरी जाण्याकरता कपडे जळून टाकले, जावं कसं हा आपला प्रश्न आहे. रात्र झाली, सगळे लोक झोपले आणि मग तो घरी जाण्याकरता निघाला. रात्री 12 वाजता घरी गेला, दाराची कडी वाजवली, पत्नीने आवाज ओळखला, दरवाजा बोलव. पत्नीने दरवाजा उघडला, पाहिलं त्यांचा अवतार, अंगावर कपड्याचा तुटता नाही. का परत कसं काय आले? नाही करतो मी तर त्यागच केला, परंतु मला तुझी काळजी वाटायला लागली म्हणून परत आला. पत्नी माझी काय काम करणार, मी ते मजेत आहे, तुम्ही परत जाऊ शकता. हा म्हणल्या नको, परत नको. पत्नी म्हणल्या तुम्हाला घरात घ्यायचं नाही, हे माझं ठरलंय. त्याला काय त्याला असं करू नको, तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे, पण तिकडं पाठवू नको. म्हणून बाबा म्हणे एवढं सोपं नाही, पण काही दिसतं तसं नाहीये. नोही वैराग्य सोपारे मला बोलता न वाटे गेले, घासाला विष पचवणं जसं अवघड आहे. मी सांगत होतो आहाराची शुद्धी, आणि आहाराची शुद्धी जी आहे, अन्नाची शुद्धी, अन्न सुद्धा योग्य असावं, उचित असावं, नाही तर आलस्याने दोष येतात. आणि आळशी मनुष्य संसारही नीट करू शकत नाही आणि परमार्थही नीट करू शकत नाही. म्हणून शरीर शुद्धीमध्ये आहार शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. एक आहे वाचिक शुद्धी, शौच या शब्दावर आपण चिंतन करीत आहोत. वाचिक शुद्धी, खोटं बोलणं, कटुवचन बोलणं, निरर्थक बोलणं, निंदा करणं, चुगली करणं,
या सगळ्या गोष्टींचा अभाव म्हणजे वाचक शुद्धी. वाचा शुद्ध व्हावी असं वाटत असेल तर कोणाची निंदा करू नका. करायचे असेल तर देवाचे करा. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. त्या निमित्ताने देवाचं नाव तरी तोंडात येईल. कंसाने भयाने भक्ती केली. भीती होती कंसाला, पण त्या भीतीपोटी का होईना कृष्णाचं चिंतन केलं ना त्याने. रावणाने रामाशी शत्रुत्व केलं, शत्रुत्वाच्या दृष्टीनं का होईना रामाचं चिंतन घडलं ना. संबंध कोणताही असो, कोणत्याही संबंधाने भगवंताशी जोडणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याची भक्ती जेव्हा जीवनामध्ये येईल, भगवत चिंतन जेव्हा होईल, तेव्हा वाचेची शुद्धी होईल. सत्य वचनाने वाचेची शुद्धी होते. वाणीमध्ये सामर्थ्य निर्माण होतं. अनेक महापुरुष बोलतात तसं घडतं. का घडतं? तर सत्य वचनामुळं जे तेज वाणीमध्ये निर्माण होतं, जे शक्ती वाणीमध्ये निर्माण होतं, ही आपोआप निर्माण नाही झाली. हे निर्माण करण्याकरता ते पवित्र वाणीचं पवित्र त्यांनी सांभाळलेलं आहे. सत्य वचन. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी असत्याचा स्वीकार करू नये, असत्याचा आश्रय करू नये. प्राण जाऊ द्या, प्राण महत्वाचा नाहीये. प्राण गेले काय होईल? आत्मा तर मरतच नाही. मग दुःख मानण्याचं कारण काय? शरीर तर कायम मरत असतं, मेलं तर दुःख मानण्याचं कारण काय? जे कायम मरणारं शरीर आहे ते मेले दुःख मानण्याचं कारण नाही. आत्मा तर मरतच नाही आणि मग त्यात त्याला दुःख मानण्याचं कारण नाही. मग दुःख कशा करता मानतोय? असं ते का वागावं? जीवन जगण्याकरता असत्याची आवश्यकता नाहीये. धर्मराज थोडं असत्य बोलले. धर्मराज असत्य बोलत नाही, पण नरोवा म्हणजे युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्धाचा 15वा दिवस होता. प्रधान सेनापती द्रोणाचार्य होते कौरवांचे आणि पांडव सेनेचे प्रधान सेनापती भीम आहेत. तर अशा प्रकारे भीष्माचार्य रणंगणात पडल्याच्या नंतर प्रधान सेनापती पद हे द्रोणाचार्यांकडे आलं. युद्धाचा तो 15वा दिवस होता. द्रोणाचार्यांच्या सर्वांचे गुरु आहेत. पण ही लीला भगवंताने रचली. भीमाला सांगितलं आणि भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि मोठ्याने गर्जना सुरू केली. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मी माझ्या हाताने मारला. हे शब्द जेव्हा द्रोणाचार्यांच्या कानावर गेले, द्रोणाचार्य हतबल झाले. एकुलता एक पुत्र तोही गेला, पण कोणावर विश्वास नव्हता. मग धर्मराजाने धर्मा खरंच अश्वत्थामा मेला का? धर्मराज म्हणले हो, पण नरवाकुंज. नरोवाकुंज काय? नर म्हणजे मनुष्य, कुंज म्हणजे हत्ती. दोन्ही पैकी एक मेला. मी अर्ध सत्य बोलतो. नर शब्द जेव्हा धर्मराजाने उच्चारला त्यावेळेला तो शब्द द्रोणाचार्याने ऐकला. पण कुंजरो शब्द जेव्हा उच्चारला त्यावेळेला भगवान कृष्णाने शंख वाजवला. बघा भगवंताची लीला आहे. भगवान कृष्णाने शंख वाजवल्यामुळे पुढचा शब्द द्रोणाचार्यांच्या ऐकण्यात आला नाही. फक्त नर एवढा शब्दच त्यांनी ऐकला आणि म्हणून ते खाली बसले, ध्यान लावून बसले परिस्थिती पाहण्याकरता. तेवढ्यामध्ये भगवंताने धृष्टद्युम्नाला खुणवलं आणि धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांचा शिरच्छेद केला.
या ठिकाणी सत्यवादी असणारे धर्मराज त्यांच्याकडून सुद्धा प्रसंगानुसार काही असत्य बोललं गेलं, म्हणून स्वर्गारोहणाच्या वेळेला, पांडवांच्या स्वर्गारोहणाच्या वेळेला धर्मराजाचा अंगुष्ठ गळून पडला. हे असत्याचा काही का होईना किंचित आश्रय घेतल्याचे परिणाम. काही लोक जीवनामध्ये दिवसातून कितीतरी लोक होतात, त्यांचं काय होतं? असत्य वचन बोलू नये, असत्य वचन बोलून वाणीला दूषित करू नये. वाणीचं शुद्धीकरण करायचं आहे. शारीरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, अंतरंगाची शुद्धी करायची म्हटल्यावर वाणीची शुद्धी करायला लागेल. त्याकरता सत्य वचन. कटु वचनाचा त्याग करावा. काही लोक सत्य बोलतात, पण सत्य सुद्धा प्रिय शब्दामध्ये मांडता यावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावं, पण प्रिय वचनाद्वारे सत्य बोलावं. वाणीमध्ये कठोरता नसावी. हे वाणीचं शरीराचं आणि वाणीचं शुद्धीकरणाबद्दल बोलतो. वाणीद्वारे निरर्थक बळबळ करून, काही लोकांना निरर्थक बळबळ करायची सवय असते. स्वतःची कथा लोकांना सांगायची, ऐकणाऱ्याची इच्छा असो किंवा नसो, सांगतच राहतात ते लोक. हे वाणीची बळबळ आहे. हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलवला करण. बोलायचं असेल तर भगवंताबद्दल बोलावं, नाही तरी अबोला. या ठिकाणी माननीय माजी आमदार स्नेहलताई कोल्हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कोल्हेताईंना धन्यवाद देईल. ते महेंद्र शेठ गोडगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सप्ताहाकरता फार मोठं योगदान आपण केलेलं आहे. कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या सप्ताहाकरता 31 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि 151 क्विंटल साखर, संजीवनी कारखान्याच्या वतीने 151 क्विंटल साखर आणि 31 लक्ष रुपये अशा प्रकारे योगदान सप्ताह कमिटीला आपण केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि काही कमी मुलं द्यायची तयारी नाही, तरी असो. शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी, एक आहे पारिवारिक शुद्धी. काही लोक विचाराने खूप चांगले असतात, कर्तृत्ववान असतात, परंतु परिवाराला दुर्लक्षित झाल्यामुळे पुढची पिढी बदलते. पारिवारिक शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. परिवाराला आपण किती वेळ देतोय महत्वाचं आहे. बरेच मोठे मोठे अधिकारी बघा, कायम बदल्या होतात. मुलं बदललं, पत्नी बदललं, दोघे सर्व्हिसला असतात. वैजापूरला एकदा कथा होती आमची, भागवत कथा. तिथे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज कथा ऐकायला यायचे. एक दिवस त्यांनी बोलवलं आम्हाला. त्यांनी गॅस पेटवला. का घरी कोण नाही का? पत्नी. आणि पत्नीला आतूरला वैजापूरला. मुलं पुण्याला हॉस्टेलमध्ये. बघा आता, मुलं पुण्याला, पत्नीला नागपूरला आणि वैजापूरला जज. आता मुलांची याची कधी काय होत. आपण न्यायाधीशा जगाला न्याय देत आहे, पण आपण मुलांना देऊ शकत नाही ना. केवळ जन्माला घालणं एवढंच मुलांचं कर्तव्य नाही आहे. माता पित्याचं एवढं कर्तव्य नाही आहे केवळ मुलाला जन्म घालणं. जन्मात पशु घालतात. मुर्गीला किती होतात? मुर्गी
एक पुत घने आगे पीछे घाट, एक चिल्ली ले गया, एक बिल्ली ले गया, हो गई बाटा बाट। महीनों के 150 कौन लेगा? जननी जने सो भक्त जने दाता या शुर, नहीं तो जननी वांझ भली क्यों खोएगा नूर। जननी जने सो भक्त जने दाता या शुर, अशा मुलाला जन्म लागला। संस्कार झाले, ही पारिवारिक सिद्धी आहे। छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेने घडवलं, आपोआप नाही, आपातून नाही। ध्रुवाला माता कयाधने घडवलं, ध्रुवाला माता सुनीतीने झालं, प्रल्हादाला कयाधने घडवलं। सुनीतीने वनात जाऊन तपस्या करण्याचा उपदेश केला ध्रुवाला, माता कयाधने प्रल्हादाला घडवलं। माता मदतसेने आपल्या पुत्रांना पाळण्यामध्ये झोके देता देता उपदेश केला। उपदेश मदालसा देह निर्मेला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा। जो पंथ झोपटाले पचलासे कर्म कोटा, अविचार बुद्धी तुझे पुत्र नायादटा। पर्याय मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्याय मदालसा सोहम जो जो रे बाळा। माता मदालसा झोके देता है उपदेश करते। ही पारिवारिक शुद्धी आहे। आचार्य चाणक्य सांगतात, लाभेत पंचवर्षांनी दशवर्षांनी तारेत, प्राप्ते तुझे 16 वर्षे पुत्र मित्र विधाचरित। संस्कार कसे द्यावे? लाभेत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत लालन करावा, दशवर्षांनी तारेत, तिथून पुढे तारण करून मुलाला संस्कार द्यावे लागतात। प्राप्ते तुझे 16 वर्षे, 5 वर्षे लालन केले, 10 वर्ष संस्कार देण्याकरता पसंती तालन केलं, 10 15 झाले, आता 16 वर्षाचा झाला। आता जर तालन करण्याचा प्रयत्न केला उलटण्याची शक्यता आहे। मग प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्र विधाते, तिथून पुढे मित्रासारखं वागावं, मित्राप्रमाणे त्याला समजून सांगावं। ही पारिवारिक शुद्धी आहे। आपला परिवार सुद्धा सुसंस्कारित असला पाहिजे। जीवनामध्ये पारिवारिक शुद्धी अतिशय महत्त्वाची। श्रीमद भागवतामध्ये पंचम स्कंदामध्ये ऋषभदेवाची कथा आहे। जैन संप्रदायामध्ये 24 तीर्थंकर मानले जातात। त्या 24 तीर्थंकरांपैकी ऋषभदेव आहे। जैन परंपरेमध्ये दिगंबर परंपरा ही ऋषभदेवांपासून आहे। एक श्वेतांबर, एक दिगंबर। दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, दिशा त्यांचं वस्त्र आहे। तर अशा प्रकारे ऋषभदेव एक ज्ञानी परमहंस होते। ऋषभदेवांचं जीवन बघा। ऋषभदेवांना 100 पुत्र होते, पण 100चे 100 सद्गुणी आणि सदाचारी। एकही मुलगा वाईट मार्गाला गेला नाही। बापाचं कर्तव्य आहे। म्हातारपणी मुलाच्या लाथा खाता रडतो, आता रडून उपयोग नाही। जेव्हा संस्कार द्यायला पाहिजे होते तेव्हा देऊ शकला नाही। एक मुलगा होता, शाळेमध्ये चोरी करायची सवय लागली। पेन्सिल चोर, दप्तर चोर, पाटी चोर, त्यांचे चोरायचं। आईने कधी विरोध केलाच नाही। आईला वाटलं बरं विकत घ्यायची गरज नाही, परस्पर होते। हळूहळू मुलगा मोठा झाला आणि त्याचं चोरीचं प्रमाण वाढायला लागलं। नवीन तो एका दोरड्या पोरांच्या टोळीत शिरला।
मोठे मोठे दरोडे टाकायला लागला, अनेक खून त्यांनी केले, मोठा अपराधी बनला. एक दिवस पोलिसांच्या हाती लागला, अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले, गुन्हे सिद्धही झाले, अनेक खून त्याने केलेले होते. शेवटी कोर्टाने त्याला सजा दिली फाशीची. गंभीर गुन्ह्यामध्ये तो केला होता, फाशीची सजा दिली. जेलरने विचारलं, शेवटची इच्छा काय? माझी शेवटची इच्छा आईला भेटायची. आईला बोलवलं. मुलाला पाहून आई रडत होती, आईला पाहून मुलगा रडत होता. काही वेळानंतर, काही तासातच याला फाशीची सजा होणार होती. कोणत्या याला बळ वाटत होतं? मुलगा फाशीवर जात आहे पण चांगलं काम करून जात नाही ना. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू या लोकांनी देशाकरता फाशी स्वीकारली. त्यांच्या परिवाराचा स्वाभिमान आहे. सीमेवर लढणारे जवान देशाकरता प्राणत्याग करतात. परिवाराला एक स्वाभिमान आहे. दुःख तर आहे, आपली व्यक्तिगत मध्ये जरी दुःख असेल पण तो देशाकरता ज्याने प्राणत्याग केला, स्वाभिमान आहे. पण हा मुलगा एक चोर, डाकेखोर, गुंड, लुटारू, अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला, अनेकांची हत्या केलेला, अनेकांना लुटलेला, त्याच्या कुकर्माचा फल म्हणून आज फाशी सजा होणार आहे. आई मला तर बोलत होती, मुलगा आईला बोलत होता. काय त्या मुलाच्या मनामध्ये आलं आणि त्या मुलाने आईला एक थप्पड मारली जोरात. त्या ठिकाणी जेलर होता ना, जेलर म्हणला, अरे आईला भेटायचं म्हणून इच्छा व्यक्त केली म्हणून आईला या ठिकाणी बोलवलं, तू आईला मारतोस? त्याच्या मुलाला एक शब्द नाही झाला. अशी थप्पड जर मला तेव्हा बसली होती असती जेव्हा मी पेन चोरला होता, कदाचित मी आज चोर नसतो झालो, एखादा ऑफिसर झालो असतो. वेळेवर संस्कार देणं किती महत्वाचं आहे. मी जेव्हा पेन चोरून आणला तेव्हा आई जर म्हणली असती, अरे हे चोरी करणं वाईट आहे, ज्याचा तू पेन आणला तर परत नेऊन दे, असं जर आईने मला शिकवलं असतं आणि मला शिक्षा केली असती तर कदाचित मी आज चोर नसतो, मी चांगला शिकलो असतो, एखादा ऑफिसर झालो असतो. मुलांच्या लाथा खाण्याचे पाळी येते, त्याला आपला पण दोष असतो, आपण शोधून पहा. संस्कार देणं महत्वाचं आहे, केवळ जन्माला घालणं महत्वाचं नाही आहे. म्हणून पारिवारिक शुद्धी आहे ती. आपला परिवार सुद्धा शुद्ध राहावा त्याकरता आपण किती प्रयत्न करतो. आई बाप मुलांना किती वेळ देतात, मुलं शाळेत जातात, शाळेचा अभ्यास करतात, दुसरं आणखी काही करतात. शिक्षकाला विचारून तरी चौकशी करीत नाही आपण. आणि शेवटी अशुद्ध परिवार दुःखाला कारण आहे. म्हणून एक पारिवारिक शुद्धी आहे. एक आर्थिक शुद्धी. जे धन आपण वापरतो ते सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. ज्या मार्गाने तुम्ही धन कमवित आहात तशा प्रकारची बुद्धी आपली होते. न्याययुक्त धन कमवा. दुसऱ्याच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून धन कमवा. धनाची शुद्धी होण्याकरता यथायोग्य दान करा. कोणी अरक्षित, कोणी रोगी असेल, कोणी दरिद्री असेल, कोणी दुःखी असेल, कोणी अनाथ असेल, कोणी भुकेला असेल, कोणी पीडित असेल, जो कोणी गरजू असेल त्यांना धन द्या. भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे ते आपलं नाही आहे.
आपलं जर आहे तर ते सोडून का जावं लागतं? धन मिळवले कोटी सगळे नाही रे लंगोटी, लंगोटी सुद्धा सोबत नाही देत आले. रावणाला किती प्रॉपर्टी होती? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी सोन्याची घर होती रावणाकडं. महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे? 12 कोटी. दोघांनी एक घर दिलं तर 6 कोटी जाते, 1 कोटी शिल्लक लागते. सगळ्या महाराष्ट्राला दोघांनी एक घर वाटलं तर 6 कोटी जाते, 1 कोटी शिल्लक लागते. ते सोन्याचे एवढी प्रॉपर्टी होती. आणि रावणाच्या एकदा बंगल्याचं व्हॅल्युएशन आजच्या मार्केटच्या हिशोबाने काढलं तर सगळी प्रॉपर्टी विकून टाकली तर रावणाचं बाथरूम व्हायचं नाही. रावणाच्या बाथरूम इतकी सुद्धा आपली प्रॉपर्टी नाहीये. शेवटी तुकोबाराने सांगितलं, सांगा ते कवळी गेली नाही, कवळी सुद्धा सोबत नेता आली नाही. सिकंदर जब चला दुनिया से तो दोनों हात खाली थे. दोन्ही हात मोकळे सोडून सिकंदरला जावं लागलं. या धनाला आपलं म्हणतेस? धनाची सुद्धा शुद्धी करावी. धन कमवताना अनेक दोष त्या धनामध्ये आलेले आहेत. एकदा एका माणसाने रामदास स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं शिष्यगणासह. शिष्यगणांसह रामदास स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं. पुरणपोळीचा स्वयंपाक होता. 6 पिण्याकरता चांदीच्या वाट्या होत्या. सुंदर भोजन झालं. शुद्ध गाईचं तूप. जेवण झाल्यानंतर एका शिष्याने एक वाटी टाकली झोळी चांदीच्या वाट्यात. जेव्हा त्या घर मालकाने वाट्या मोजल्या तर एक वाटी कमी भरली. तो पळत पळत गेला, म्हणजे महाराज तुमच्या एका शिष्याने आमची वाटी चोरली. स्वामीजी म्हणले, तुझं जर खाऊ घालायचं होतं आणि आता पुन्हा आरोप करतो, मग आरोपच करायचं तर आम्हाला बोलत तसेच जेवायला नाही. म्हणजे मला आरोप म्हणून नाहीये, एक वाटी कमी भरले मग तो शोध तिकडं कुठे गेले. तुम्ही आरोप कसं करतात आमच्या मुलात? आपले शिष्य असेल का चोरी करणारे? आमच्या शिष्यांनी असे संस्कार दिलेले नाहीये. महाराज ठीक आहे, मी आरोप नाही करेन, पण चुकून जर एखाद्या थोडी गेली असेल तर डोळ्यात चेक करा. काय करायचं? करा म्हणजे चेक. डोळ्यात चेक केलं. एका शिष्याच्या डोळ्यात वाटे सापडले. बघा महाराज शिष्य स्वामीने असं होणार नाही. मी कसं काय झालं? खरंच सांग, तू आम्हाला जे अन्न खाऊ घालतं ते कुठले? तू निश्चित चोरीचं अन्न खाऊ घातलं असलं पाहिजे, म्हणून माझ्या शिष्याची अशी बुद्धी झाली. खरं सांग, अन्न कुठून आणलं? नाही म्हणजे मी चोरीचं नाही आणले. कुठून आणलं? चोराकडून विकत घेतलं. म्हणजे विकत काय मार्केटच्या भाव घेतला असेल. चोराकडून का घेतलं? बरं कमी पैसे म्हणूनच. म्हणजे त्यात दोष आहेत का? ज्या मार्गाने तुम्ही धन कमावलं तशी बुद्धी होते. खूप उदाहरणं सांगता येत. एक संन्यासी महात्मा होते, त्यागी महात्मा. राजा त्या संन्यासी सेवा करायचा. राजाकडे त्या साधूसाईला नसायचं. अगदी घरच्यासारखे संबंध होते. राजमहालामध्ये जाण्याकरता सुद्धा त्यांना परवानगी लागत नव्हती. कोण राजाच्या कुठल्या खोलीमध्ये रूम मध्ये जायचे असेल तरी परवानगी लागत नव्हती. साधू झोपेत राहायचे, पण प्रेमाचे संबंध. एक दिवस साधू त्या राजमहालात गेले. राजाच्या शयनगृहामध्ये तिथं खुंटीला एक नवरत्न हार टाकलेला राणीचा. नवरत्न हार पाहिल्यानंतर काय त्या साधूच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने तो खुंटीचा हार काढला, डोळीत टाकला आणि गेला आपल्या झोपडीमध्ये जाऊन. झोपडीमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याने तो हार काढला
आणि त्या साधूने मनाशी विचार केला, आपण हा का घेतला असेल, साधल्याची काय गरज आहे, आपल्याला अशी बुद्धी का झाली, पश्चाताप झाला. पुन्हा राजाच्या शयनगृहामध्ये गेला आणि तो हार कुंडीला टांगून ठेवला. हार घेऊन गेला हे कोणी पाहिलं नाही, हार आणून ठेवला हे कोणी पाहिलं नाही. त्यात काही सीसी कॅमेरे नव्हते, आता सीसी कॅमेरामध्ये सगळं काही नव्हतं, पण काय केलं पण मनाला खटकलं, हे का घडलं असेल बरं, अशी बुद्धी मला का झाली असेल. म्हणजे सर्वस्व त्याग केला, घरादाराचा त्याग केला, परिवाराचा त्याग केला, अशी बुद्धी बघी. त्या साधने राजाला विचारलं, राजा असा असा प्रकार घडला, मी आलो, तो हार चोरून नेला, पश्चाताप झाला, पुन्हा आणून कुंडीला टांगून ठेवला, मी नेलाही कोणी पाहिलं नाही, आणलंही कोणी पाहिलेलं नाही, त्यामुळे कोणालाही माहिती नाही, पण मी सांगतोय कारण मला खंत वाटत आहे असं का घडलं आणि मला अशी बुद्धी का सुचली. राजा म्हणला, महाराज तुम्हाला तशी बुद्धी का सुचली मी काय सांगू शकतो. त्यावेळेस जे अन्न माझ्या खाण्यात आलं ते कुठून तपास करा. तपास काढल्यानंतर तपासा अंती काही गोष्टींचा उलगडा असा झाला. एक मनुष्य सावकार होता, तो काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात. तर चोरी करणं सोपं आहे, पचवणं बरोबर आहे. काहींची पचनशक्ती फार जबरदस्त असते, मुरुम पचतो, खडी पचते, डांबर पचतं, लोखंड पचतं, काय काय पचवत. काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात. हा सोनं नाणं, चोरीचं सोनं नाणं घ्यायचा, चोरीचं धान्य, चोरीच्या ज्या काही वस्तू असेल तो विकत घ्यायचा. मोठ्या मोठ्या चोरांशी आता संबंध होता आणि ज्याला फसवायची सवय झाली तो सगळ्यांनाच फसवतो, घरच्या नाही फसवतो, बाहेरच्या नाही फसवतो. त्याने जेव्हा मुलीचं लग्न केलं, जे दागिने दिली ते नकली दागिने दिले. त्या मुलीच्या सासरीच्या लोकांना जेव्हा कळालं त्या मुलीला त्रास द्यायला लागले. तुझ्या बाबाने नकली दागिने का दिले, तू असले दागिने घेऊन ये तरच इथं ये, नाहीतर माहितीच राहा. ती मुलगी रडायला लागली, बाबाला तुम्ही का फसवलं म्हणजे. बापाने सांगितलं मुलीने सासरे राहिलं पाहिजे, एकदा सासरे गेल्यानंतर जे सुख दुःख असतील ते सासरे सहन करावे, मुलीने बाहेर नाही राहून काय उपयोग आहे. आता मुली काय करावं, ती तक्रार घेऊन राजाकडे गेली. कारण सासरे लोकांनी सांगितलं होतं खरे दागिने घेऊन ये तरच घरात ये. बाप तर असं म्हणतोय. तक्रार राजाकडे केल्यानंतर शेवटी चौकशी केली गेली आणि चौकशीतून यांनी जे चोरीचं घेतलेलं धनधान्य होतं ते सगळं जप्त केलं आणि ते जप्त केलेलं धान्य राजाच्या भांडारगृहात भरलं गेलं आणि ते साधूच्या खाण्यात आलं आणि त्यामुळे त्या साधूला हार चोरण्याची बुद्धी झाली. धनाची शुद्धी किती आवश्यक आहे. म्हणून तुकाराम मला सांगतात, जोडून याद उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने न्यायाने धन कमवा. एक आहे मनबुद्धीची शुद्धी, मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी. मनाच्या शुद्धीकरणाकरता काय केलं पाहिजे. या ठिकाणी शुचीही शुद्धीकरण, आपण शरीराची शुद्धी पाहिजे. शौच हा जो शब्द आहे यावर भगवान परमात्माचे विवेचन करतात. शौच म्हणजे पावित्र्य, शौच म्हणजे शुद्धीकरण. शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी, पारिवारिक शुद्धी, आत्मिक शुद्धी, मानसिक शुद्धी, बौद्धिक शुद्धी. मानसिक शुद्धीचे 4 उपाय सांगितले.
अध्यात्मविद्याधिगमः साधु संगम एव च वासना संग परित्याग प्राणस्पंद निरोधनम। या 4 प्रकारच्या गोष्टी सांगितले मनाच्या शुद्धीकरता। अध्यात्म विद्या, दुसरे साधू समागम, तिसरे वासना परित्याग आणि चौथे प्राणस्पंद निरोधनम, प्राणायाम, आसन प्राणायाम। या 4 गोष्टीचं विवेचन करण्याकरता वेळ आता संपलाय। आता 2:30 वाजलेले आहेत, बघू उद्या। तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवन्ति संपदं दैवी अभिजातस्य भारत। हे अर्जुन, हे सात्विक गुण संपादन कर। दैवासु संपत्ती या 16 अध्याय, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती। आसुरी संपत्तीचा त्याग करावा आणि दैवी गुण संपत्तीचा स्वीकार करावा। या 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितले। त्यापैकी आपण या 6 गुणांचा विचार करीत आहोत। तेजक्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता। त्यापैकी 4था गुण आहे शौच। शौच म्हणजे शुद्धी, मनाची शुद्धी करावी, बुद्धीची शुद्धी करावी। अशा या शुद्धीकरणाचे उपाय शास्त्रामध्ये अनेक पद्धतीने सांगितलेले आहेत। राहिलेल्या विषयाचं चिंतन उद्या बघूया। बहुसंख्य समाज या ठिकाणी आज उपस्थित आहेत, लाखोंच्या संख्येने, आणि समाजाचा उच्चांक दिवसेंदिवस होत आहे। माननीय छगनराव भोकर साहेब